300 400 वर्ष जुनी झाडं त्यांच्यावर फुल्या मारून त्यांना 35-30 वर्षाचं दाखवलं जाते आणि ती झाडं तोडली जातात आहे. मग ती जमीन उद्योगपतीच्या घशात घालणार नाही ते कशावरून? नाशिकमध्ये आधीची जागा ती सीमांकित केली होती, कितीतरी एकर, मला तो एक्झॅक्ट आकडा नाही माहिती, पण कितीतरी एकर जागा फक्त कुंभमेळ्यासाठी राखीव ठेवली होती. पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी, स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवकांनी पैसे खाऊन आपल्या लोकांच्या जमिनी त्यातून काढल्या, त्याच्यावरचं आरक्षण उठवलं. त्यामुळे ही वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी हे झाडं तोडली जाणार आहेत. आणि दुसरा जो मुद्दा तो अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा फक्त नाशिक पुरता मर्यादित नाहीये. हा मुद्दा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांसाठी, आपल्या राज्यात होणाऱ्या गोष्टी यांची कंत्राट, कोणताही येणारा उद्योग, कोणताही येणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्या राज्यातल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि यात गैर काहीच नाहीये. प्रत्येक राज्य आपल्या लोकांचा विचार करतं. आपण आपल्या घरातल्यांचा विचार करतो की नाही? मग आपले राज्यकर्ते आपल्या लोकांचा विचार कसा करत नाहीत? प्रत्येक टेंडर हे मराठी माणसालाच मिळालं पाहिजे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसालाच मिळालं पाहिजे, इथल्या भूमिपुत्रालाच मिळालं पाहिजे. नाशिकमध्ये टेंडर आहे ना, तर ते नाशिकच्याच मुलाला मिळालं पाहिजे. त्यात इतर राज्यातल्या लोकांचा काहीच भाग नाही. आपल्या लोकांना मिळतात का तिथे टेंडर? आपले लोक जातील का तिथे टेंडर घ्यायला? त्यांना देतील का? त्यांची लॉबी तिथे आपल्या माणसाला टिकून देईल का? मग इथे का म्हणून यांचे चोचले पुरवायचे? दोष त्यांचा नाहीये, दोष आपल्या राज्यकर्त्यांचा.